रोहा अष्टमीनगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता ओंकार प्रकाश बुरण यांच्यावर दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री 1च्या सुमारास मारहाण आणि पाठीमागून स्टील रॉडने मारहाण झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। साई मंदिर दमखाडे नाका येथे रोहा कोलाड रोडवर भूमिगत गटार लाईनचं चोकअप काढण्याचं काम सुरू होतं। सदर ठिकाणी रहदारीमुळे दिवसा काम करणे शक्य नसल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाणीपुरवठा अभियंता ओंकार बुरण हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन रात्री 1:15च्या सुमारास काम करत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्यातील आरोपीस आता अटक करण्यात आली आहे। या हल्ल्याविरोधात रोहा अष्टमीनगर परिषदेच्या कामगारांनी निषेध व्यक्त करत काळी फीत बांधून काम सुरू केलं आहे। आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास रोहा नगर परिषदेसह रायगड जिल्ह्यात देखील काम बंद आंदोलन करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत कामगार नेते रवींद्र आयनोडकर यांनी दिली। यावेळी मुख्याधिकारी अजय कुमार एडके, रवींद्र आयनोडकर, युनियन अध्यक्ष सचिन दळवी, उपनगराध्यक्ष निलेश चाळके, सरचिटणीस जयेश बांबरकर, कार्यालय अधीक्षक विवेक काळे, सौ रचना पार्टे, यशवंत नागोटकर आणि सर्व कामगार वर्ग उपस्थित होते। तर थोडक्यात काही लोकांना काही कल्पनाही असेल काय घडलेलं आहे, तरी पण नगरपालिकेच्या वतीने ऑफिशियली परवा रात्री म्हणजे 1 तारखेच्या मध्यरात्री जी काही घटना घडलेली आहे त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना बोलवलेलं आहे। बरेच पत्रकार मला फोन करतात, विचारतात काय घडलं, त्यांच्याकडे काही चुकीची माहिती आहे, काही लोकांकडे अर्धवट माहिती आहे, तर ती पूर्ण माहिती तुमच्याकडे असावी आणि खरी माहिती असावी म्हणून तुम्हाला इथे बोलवलेलं आहे। सर्वप्रथम मी ओंकार बुरांना विनंती करतो की त्यांनी जी काही घटना घडली सोबत परवा रात्री त्यामुळे कथन थोडक्यात करावं। नमस्कार सर, सर्वांनी इथे आल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। आपण गेली 7 ते 8 दिवस 22 तारखेपासून जयराम बार समोरील आणि साई मंदिर समोरील मॅनहोलमधून भुयारी गटार योजनेतील जे जुनं काम झालं आहे त्यातून चोकअप झाल्यामुळे तिथून पाणी वाहून जात होतं। गेली 7 ते 8 दिवस त्यातून पाणी वाहून जात आहे। आपण त्या ठिकाणी 3 ते 4 वेळा जी काय झालेली समस्या आहे त्याचं निदान करण्यासाठी तिथे आपण काम करत होतो। तेथील स्थानिक माजी नगरसेवक असतील, काही सुजाण नागरिक असतील यांच्या मागणीतर्फे तसंच त्यांनी दिलेल्या निवेदनातर्फे आपण तिथे अत्यावश्यक सेवा असल्यामुळे तातडीने काम करण्याचा तिथे आपण प्रयत्न करत होतो, निदान काढत होतो। तर 30 तारखेला 2 वेळा याच्या आधी देखील आपण तिथे काम करण्याचा प्रयत्न केला। तिथे ही नव्यानं झालेली योजना असल्यामुळे आपल्याला निदान सापडलं नाही। 30 तारखेला पुन्हा एकदा आपण सकाळी 7 वाजता मुरुड जंजिरा नगर परिषदेकडून मागवून घेऊन एमटायर म्हणजे जो STP किंवा आपण टाक्या ज्या साफ करतो टॉयलेटच्या त्या टाक्या साफ करण्यासाठी जो एमटायर असतो त्याने आपण त्या सांडपाणी साफ करून FSTP आपला जो आहे त्यामध्ये आपण ते टाकलं। त्यानंतर तिथेही आपल्याला निदान झालं नाही, पण त्या दिवशी सकाळी आपल्याला असं निदान झालं की जो साई मंदिर समोर जो मॅनहोल आहे या भुयारी गटार योजनेचा त्याच्यामध्ये मलबा पडलेला आहे, जो की काम करताना किंवा रस्त्याचं काम करताना तो मलबा पडल्याची असू शकतो, याचं गेसिंग होऊ शकतं। तर आपण तो मलबा काढणे हा आपल्याकडे त्याचं सोल्युशन होतं आणि आपण दुपारी 2 वाजता तसं परत एकदा काम किंवा त्याचं आपण परत एकदा ते पाणी काढून करण्याचा प्रयत्न करत होतो, पण वर्दळ असल्यामुळे आपण तिथे मेन रोहा कोलाड रोड शहराचा रस्ता असल्यामुळे आपण वर्दळ असल्यामुळे ते काम करू शकलो नाही आणि ते काम साहेबांच्या आदेशानुसार आणि सगळ्या इथल्या अत्यावश्यक सेवेची गरज असल्या कारणाने मी ते काम रात्री 11 नंतर साहेबांनी मला सुरू करावा असा आदेश दिल्यानंतर 11:30च्या सुमारास आपण 11 वाजता एक शिफ्ट सुटते आपल्या MIDCची, त्याची पण गर्दी असते खूप, म्हणून 11:30 वाजता आपण ते काम सुरू केलं। 11:30 ते 1 वाजेपर्यंत आपण जागेवरती काम व्यवस्थित सुरू होतं। 1:15 सदर इसम म्हणजे आता जो वारदात झालेली आहे ती मी आता तुम्हाला सांगतोय। 1:15 काही म्हणजे 7-8 इसमांनी लोकांनी येऊन आपल्या इथं व्हिडिओ काढले, फोटो काढले। प्रत्येक नागरिकांना तिथं काय होतंय काय नाही होतंय आपण त्यांना प्रांजळपणे सांगितलेलं आहे। तिथे येऊन फोटो काढले, काही व्हिडिओ पण काढले। त्यानंतर ही व्यक्ती 5वी 6वी किंवा 7वी असावी इथे आलेली, त्याचं नाव आहे कन्हैया यदुराम पडवळ। ही व्यक्ती तिथे आली, त्यांची एक वॅगनार कार आहे, ती वॅगनार कार घेऊन आली ती, त्यांच्यावर एक मुलगा ड्रायव्हिंग करत होता त्यांच्यासोबत। ते दारात उतरले तिथेच पहिल्या मॅनहोलच्या इथे आणि आपण 2 मॅनहोल ओपन केलेले होते असे, हा एक मॅनहोल असेल आणि हा एक। तर त्याने अशी गाडी आणली आणि आपण इकडे बॅरिगेटिंग केलं होतं इकडे, त्याने अशी गाडी आणली आणि अशी करून ह्या मॅनहोलच्या समोर लावली। मॅनहोलच्या समोर लावल्यामुळे इथे मॅनहोल आपण ओपन करून ठेवला होता, पाणी काढत होतो आपण। तो मॅनहोल ओपन केल्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की सर इथं जी गाडी लावलेली आहे ती गाडी मॅनहोलमध्ये अडकेल, ती गाडी लागत होती आणि ते इथंच उतरलेली गाडी ड्रायव्हर लावत होता। म्हणजे गाडी त्यांना फक्त तुमच्या मुलग्याला किंवा ड्रायव्हरला असं सांगा गाडी साईडने पुढे लावा, काम बघायला तर ते येणार होते, इथे आपण गाडी पुढे लावा म्हटलं। त्यानंतर त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट तुम्ही कोण आहात
तू कोण आहेस, तू मला शिकवणार कोण आहेस, मी इथलाच आहे, मी इथलाच दादा आहे, मी इथंच, तुम्ही आम्हाला न सांगता कसं काय डायरेक्ट काम सुरू करता. वास्तविक आपण नागरिकांच्या मागणीनुसार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या, माजी पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आपण तिथं, आणि आपली अत्यावश्यक सेवा आपण 24/7 जे काम केलं पाहिजे ते करत असतो. ते करत असताना आपण तिथे आपण त्यांना तसं सांगितलं की मी बाबा नगरपालिकेचा शासकीय कर्मचारी, मी नगर अभियंता आहे, वॉटर सप्लाय इंजिनियर आहे, माझं नाव सांगितलं. पण त्यांनी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता मला मानेवरून मान पकडून मला ओढलं त्याच्या दिशेने आणि मला हाताबुक्क्याने मारायला सुरुवात केली. त्यात माझा शर्ट फाटला गेला, या साईडने शर्ट फाटला, तो आपण जमा केलेला आहे पोलीस स्टेशनला. त्यानंतर मी स्वतःला सोडून 1-3-4 पावलं लांब गेलो निघून त्याच्यापासून, कारण त्याच्यासमोर माझी शक्ती कुठेच कामाची नाही, कारण त्याची शक्ती खूप आहे ती दिसून येते. मी त्याच्यापासून लांब गेलो 4 पावलं आणि त्याच्याबरोबर जो ड्रायव्हर होता, मुलगा कोण होता मलाही कळलं नाही, त्याने गाडीमधला एक रॉड काढला होता आणि तो रॉड पाठवून येऊन धावत येऊन माझ्या मानेच्या बरोबर इथं या ठिकाणी 1 इंच खालती असा रॉड या साईडपर्यंत मला मारला. तो रॉड बेंड झाला. तो रॉड बसल्यानंतर तो मुलगा धावत पुढे गेला. त्याच्यानंतर मी तो रॉड बघितला बेंड झालेला. मग ते सगळं बघितल्यानंतर मी पूर्ण हक्काबक्का झालो. मी एकदम शांत झालो, कारण ही माझ्या पलीकडची, हाताळण्याच्या पलीकडची सिच्युएशन होती हे मला कळलं. तिथं आपले कर्मचारी काम करत होते. आमचा एक माझाच ऑफिसमधला कर्मचारी आमचा जो आहे तो तिथे काम करत होता. बाकी ठेकेदाराचे सर्व कर्मचारी काम करत होते. त्या सगळ्यांमध्ये पण राग होता. त्यांनी मला असं सांगितलं की आपण याच्यावरती मारायचं काय यांना. तर मी म्हटलं, माझं तिथलं म्हणजे जे सावधानता बाळगून मी असं म्हटलं की त्यांना, तिथं 2 पारे होत्या, पावड्या होता, आपलं उधळ होतं, अजून काही शॉवेल होत्या. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.